सुनील राऊत आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, आजचा पहिला दिवस आहे, पण तुम्ही पण राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे, काय म्हणाल? पहा, माझा विजय 16,000नी झाला, जो विजय 40 ते 50,000नी व्हायला पाहिजे होता। विक्रोळीतील जनतेचं म्हणणं आहे की ही निवडणूक जर बॅलेट पेपरवर झाली असती तर हा विजय 40 ते 50,000च्या घरामध्ये होता। आमचं सगळ्यांचं कन्फर्म म्हणणं आहे की EVMची सेटिंग, त्यामुळेच हा विजय 16,000वरती आलेला आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जी 46 आमदारांवरती महाविकास आघाडी आली, याचं कारणसुद्धा EVMचा घोटाळा आहे। कुठल्याही महाराष्ट्रातील जनतेला वाटत नव्हतं की देशाला वाटत नव्हतं की महायुतीचं सरकार येईल। ज्या प्रकारे महायुतीचं सरकार आलेलं आहे, आमची खात्री आहे की EVMमध्ये घोटाळा हा 100%। पुढची रणनीती आता कशी काय डिसाईड करणार ते आता आम्ही ठरवू, सगळे महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते ठरवतील आणि निर्णय घेतील। त्या निर्णयाशी आम्ही सगळे आमदार त्याची सहमत असू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केला। कॅमेरापर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।